राजांच्या मनातील ताकद आणि रयतेच्या मनातील त्यांची जागा वाढतच होती. एकामागे एक किल्ले आणि प्रदेश स्वरात जोडत चालले होते. आदिलशाही दरबारात हाहाकार उडाला. बडी बेगम रागाने लाल निळी होऊ लागली. राजाला कोणी पकडणार हे शर्त लागली. तेवढ्यात अफजल खान नावाचा एक धिप्पाड सरदार उभा राहिला. त्याने विडा उचलला. तो म्हणाला, मैं लाऊंगा शिवाजी को जिंदा या मुर्दा. हा हा हा. या पुढचा इतिहास तर आपणास माहीतच आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूर निवासिनी भवानी माता म्हणजे राजा शिवछत्रपती यांची कुलस्वामिनी होती. तर त्या देवीचा जोगवा आपण यापुढे पाहूयात. त्यापूर्वी सर्वांनी हात जोडून घ्या. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वांना मी विनंती करतो की पुढच्या कार्यक्रमासाठी आपण तयार राहा. आणि श्रुती आणि शाल्मला मी बोलू इच्छितो की त्यांनी जोगवा सादर करावा. शिवरायांच्या जन्मापूर्वी भारताचे अधिकतर राज्य मुघलांकडे होती. मुघलांचीच नियमे होती. जनता त्यांच्या नियमात बंदिस्त वाटून घेत होती. ही राज्ये मुघलांकडून हिंदुआंकडे कशी आली ही मी माझ्या स्वरचित कवितेने सांगणार आहे. सगळीकडे अन्यायाची चर्चा समीक्षा सुरू होती. अन्यायाला न्यायामध्ये कसे रूपांतर करायचे प्रकृती खेळ खेळत होती. खेळ झाले पूर्ण जिजाऊ झाली प्रसन्न. खेळ झाले पूर्ण जिजाऊ झाली प्रसन्न. शहाजी राजांच्या घरी झाले या चिमुकल्याचे जन्म. होता किल्ला शिवनेरी तो जडत शिवाई देवीचा दिवा. होता किल्ला शिवनेरी तो जडत शिवाई देवीचा दिवा. या चिमुकल्याचे नाव तरी काय तर तुम्ही त्याला म्हणा शिवा. आईच्या संस्कारांनी झाली घडवणं. आईच्या संस्कारांनी झाली घडवणं. रामाकथांच्या कथेकडे होऊ लागली त्याची वळणं. मावळे बनू लागली त्याची मैत्रीगण आणि दादाजी कोंडिवांच्या हाताखाली सुरू झाली त्याची शिकवण. कंक दादाजी आणि नानाजी होते त्यांचे मंत्री खास. कंक तानाजी दादाजी होते त्यांचे मंत्री खास. शिवाजींच्या आपण करूया कंक तानाजी होते त्यांचे मंत्री खास. शिवरायांच्या किल्ल्यांपासून सुरुवात करूया होता हा त्यांचा बेत. किल्ल्यांपासून सुरुवात करूया होता हा त्यांचा बेत. त्यांनी आपला स्वराज्य मांडला आणि जनतेला त्यांचा स्वतंत्र देत. शिवाजींच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल खूप सन्मान होते. हे आपल्याला अशा प्रकारे दिसून येते. प्रत्येक स्त्रियांचा स्थान होता त्यांच्या हृदयात. कोणीही स्त्रिया व मुलांकडे जर दुर्व्यवहार करेल
हे होते त्यांचे नियम राज्यात. आणखी किती स्तुती करायची अशी शिवरायांची, आणखी किती स्तुती करायची अशी शिवरायांची, ज्यांनी आपले आयुष्य स्वराज्याकडे ओढून दिले. त्यांनी आपले प्राण त्यागले 50व्या वर्षात. शिवाजींचे प्रसंग आणि त्यांची कथा सर्वांनी ऐकली आहे. पण शिवाजींच्या मृत्यूनंतर आताही मुघल भारतात होते. आता काय घडले आणि मुख्य म्हणजे कोणी आपला पुढाकार केला हे आपण आता बघूया. अचंड तो प्रचंड होता, अचंड तो प्रचंड होता, तानाजी अचंड तो प्रचंड होता, शिवाजी रायांचा अंश होता. भवानी तलवाराचा तो अंश होता आणि जिजाऊ मातेचा नातू होता. आई बोलता पण नाही येईल अशा वयात आईला गमावणारा असा तो छत्रपती शिवाजींचा छावा संभाजी होता. त्याला नव्हते माहिती आपल्याच माणसाकडनं मिळणार धोका. शंभूच्या राज्यात काम करणारे दरबारी त्यांनीच शंभूराजांचे गुप्तस्थान औरंगजेबाला सांगितले होते. त्यामुळे त्यांची कैदी झाली होती. शंभूला नव्हते माहिती आपल्याच माणसाकडून मिळणार धोका. शंभू पडला मुघलांच्या ताब्यात. औरंगजेबासाठी चांगलाच मौका. शंभूला म्हणे माझीही शर्ते तू स्वीकार कर. शंभूला म्हणे माझीही तू शर्ते स्वीकार कर आणि आपले प्राण वाचव 100%. त्याची शर्ते अशी होती, हिंदू सोड मुघलपण, हिंदू सोड मुघलपण, आपला तू धर्म परिवर्तन कर. हिंदू सोड मुघलपण, आपला तू धर्म परिवर्तन कर. आपले राज्य माझ्या चरणीत ठेव आणि सुखरूपपणे आपले प्राण वाचव. शंभू होता पक्का मराठा. धर्म परिवर्तन का करणार? स्वराज्य शंभूंचे घर होते, आपलेच घर दुसऱ्याला देणार. शंभू नाही शर्ते ऐकतोय, आता काय करायचे हुजूर? शंभू नाही शर्ते ऐकतोय, आता काय करायचे हुजूर? सैनिकाने विचारला प्रश्न, औरंगजेब बघा कसा झालाय असूर. औरंगजेब सैनिकाला आदेश देतो, क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी नरकाचा भास होईल अशी त्याला पीडा द्या. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी नरकाचा भास होईल अशी त्याला पीडा द्या. ही त्याची डोळे मला सहन होत नाहीत. गरम सलाखी टाका, त्यांना काढून घ्या. वाघाची नखेही नकोय मला, वाघाची नखेही नकोय मला, यांनाही देहाच्या बाहेर काढा. ही मराठी बोलणारी जीभ आपल्या काही कामाची नाहीये, इलाही खिचून बाहेर काढा. मुघलांच्या कैदीत असताना अक्षरशः त्यांच्या सैनिकांनी शंभूंना कैद केले. त्यांच्या डोळ्यात त्यांनी गरम सलाखी टाकल्या, गरम तेल टाकले, त्यांचे नखे त्यांनी शरीराच्या बाहेर काढली, जीभही खिचून घेतली. आता सैनिक म्हणतो, तुम्ही जे बोलले ते सर्वच केले हुजूर, तुम्ही जे बोलले ते सर्वच केले हुजूर. शंभू नाही धर्म परिवर्तन करतोय, आता काय करायचे? आता पुढे शंभूंनी एवढी पीडा सहन केली होती. पुढे बघा, हे दृश्य बघता सूर्याचीही डोळे पाणावली. हे दृश्य बघता सूर्याचीही डोळे पाणावली. सूर्याने धरती मातेला विचारले, पृथ्वीवरून माणुसकी खरंच गेली? शेवटी शंभूंची पीडा कमी झाली. यासाठी नव्हे की मुघलांनी त्यांना बक्ष दिले, यासाठी नव्हे की मुघलांनी त्यांना बक्ष दिले, पण यासाठी की शंभूंनी आपले प्राण त्यागले. आता शिवाजी पण नव्हते आणि शंभूंजी पण नव्हते. आता पुढे महाराष्ट्रात काय झाले हे बघूयात. इतिहासाने सुद्धा अशी कथा पहिल्यांदाच नोंदवली. इतिहासाने सुद्धा अशी कथा पहिल्यांदाच नोंदवली. लक्षात ठेवून शिवाजीचा साहस, शंभूंचा शौर्य आणि औरंगजेबाची क्रूरता. लक्षात ठेवून शिवाजींचा साहस, शंभूंचा शौर्य आणि औरंगजेबाची क्रूरता. विना राजाची फक्त जनता 27 वर्षे लढली. जर प्रेरणाच अशी तर हार कशी? जर प्रेरणाच अशी तर हार कशी होणार? आता जनता लढली आणि शेवटी एवढ्या वर्षानंतर मुघलांचा सूर्य अस्त झाला. मुघलांचा सूर्य अस्त झाला. धन्यवाद. जिच्या खुशीमुळे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषांना हे स्वप्न साध्यामध्ये उतरवलं ते राजे शिव छत्रपती, आणि ज्या वारसदाराने हे स्वप्न लिहिलं ते शंभू छत्रपती, या तीनही महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. इथे जमलेले समस्त मान्यवर महोदयगण व माझे मित्रमंडळ, मी पवन सोनवणे स्वागत करतो.
आपण ज्या महाराष्ट्राची ज्या मराठी मातीची गोष्ट करतो ती हीच माती जिने 700 वर्षापूर्वी देवगिरीचं ऐश्वरी बिलोरी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, इथंच शिवनेरीचं स्वप्न पाहिलं, इथं स्वातंत्र्याच्या ठिणगीला जन्म दिला, इथं जिजाऊ रमल्या, इथं शिवाजी वागडले आणि हीच स्वराज्याची ठिणगी पुढे शिवनेरीवर केली. शिवनेरीवर एका दिव्याच्या रूपाने प्रगटली आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला. आपण ज्या महाराष्ट्राची गोष्ट करतोय तो महाराष्ट्र पडला होता निश्चितच निराश आणि ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. आणि अशाच वेळी घुमून गेला एक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आणि जे झोपले होते ते खडकन जागे झाले, जे जागे होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालते झाले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण आले. हे राज्य व्हावं श्रींची इच्छा दौडू लागली आणि 32 मानाचं सोनेरी सिंहासन साकार झालं. सगळं गुण मंडित अखंड लक्षामृत राज्य धुरंधर महाराजाधिराज शिवाजी महाराज की जय. ही किलकारी रायगडाच्या कणाकणाला, मराठ्यांच्या मनामनाला आणि काळाच्या क्षणाक्षणाला भेदून गेली आणि खऱ्या अर्थाने शिवबाई उभा करता झाला. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य उभं राहिलं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शिस्तप्रिय वा वाणिज्य ते जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राचे प्रेम हा हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक व जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती. जेथे शिवभक्त उभे राहतात तेथे बंद पडते भल्या भल्यांची मती. अरे आम्हाला मरणाची का भीती, आमचे आदर्श शिवछत्रपती. विजयासारखी तलवार चालून गेला आणि दड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला आणि दड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानचा कोथळा पाडून गेला. देवाला ज्याने झुकून मुजरा केला असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. असा माझा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने शांती मिळते, साई बोलल्याने शक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची शक्ती मिळते. सगळ्यांनी जय करायचं. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय हिंद, जय महाराष्ट्र.
सारी हवा तेरे मन में शिवा मेरे दिल में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर दिल में शिवा हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा सांसों में शिवा प्राणों में शिवा हर दिल में शिवा हर दिशा में शिवा आज गुंजा हुआ है जय जय शिवा तेरे मन में शिवा धडी फटकती लाखो झेंडे अरुणाचा धडी फटकती लाखो झेंडे श्री विष्णू परी हवा झेंडा एकच शिवरायाच्या गुणवत्याची सह्याद्रीच्या हृदयाची हृदया खवळे तिळभर नगरे कळकळ काठी झेंड्याची तिच्या काळे धरती पंचमकाळा नाचविता राष्ट्रपता पटकुटती त्यांचे खेळ खंजीर खुरसता राजसगळा भगवा होई हरी फलकती लाखो झेंडे श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हात दुःखिकेचे पावित्र्य तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले कर्जुनिया केलास हिंदोत्सव साजरा शिवराजा तुझं मानाचा मुजरा शिवराजा तुझं मानाचा मुजरा. नमस्कार. इथं उपस्थित सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी मानसी किशोर कंत्रोळ आज शिवाजी महाराज यांच्या जीवन गाथेवर थोडक्यात बोलू इच्छिते. धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली धगधगत्या ज्वालातून पेटल्या मशाली स्वराज्य संकल्पनेची नवी पहाट झाली. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्रात भगवा सूर्य उगवला महाराष्ट्रात भगवा सूर्य उगवला. शिवाजी महाराज यांच्या जन्मापूर्वी अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही आणि मुघलशाही यांच्या त्रासाने सर्व महाराष्ट्र होरपळून गेला होता. तेव्हाच सह्याद्रीच्या कुशीत शिवनेरी किल्ल्यावर एक वीरपुत्राचा जन्म झाला. तो वीरपुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून कवी म्हणतात सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाटिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. जिजामाता आणि शहाजी राजे यांच्या पोटी जन्मलेले बाल शिवाजी शिवनेरीच्या कडाकपारीत खेळू लागला वागू लागला. जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे राजकारणाचे व राज्यकारभाराचे शिक्षण होऊ लागले. तर या बाल शिवाजींनी लहान वयातच रायरेश्वराच्या मंदिरात तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. बालाजी मालुसरे तानाजी मालुसरे बालाजी प्रभू अशा निवडक मावळांसह त्यांनी बरेच युद्ध जिंकले. आदिलशहा औरंगजेब सिद्दी जोहर मीज राजे राजपूत यांच्या स्वरूपात स्वराज्यावर अनेक संकटे आली. ती त्यांनी शांतपणे व समर्थपणे सांभाळली. तर अशा या महाराजांना मी शेवटी बोलू इच्छिते की राजे अनेक झाले पुढेही होतील आणखीनच या भूमीवरती जाणता राजा एकची झाला तो म्हणजे राजा शिवछत्रपती तो म्हणजे राजा शिवछत्रपती. धन्यवाद. मी माझ्या महाराष्ट्राचे वैभव आणि महाराष्ट्राची शान आणि अस्मिता टिकवण्याचा निर्धार करीत आहे. माझ्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या या विविधतेने नटलेल्या संस्कृतीला टिकवणे हे माझे कर्तव्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी मानून मी वचन घेतो आजपासून माझ्या राजाचे व माझ्या महाराष्ट्राचे गतवैभव
प्राप्त करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. श्री छत्रपती शिवाजी महाराज की. सागराचे पाणी कधी आटणार नाही. स्वराज्याची Bluetooth disconnected. Bluetooth connected. सागराचे पाणी कधी आटणार नाही. स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही. हा जन्म काय 1000 जन्म झाले तरी शिवरायाचा नाद कधी सुटणार नाही. शिवरायाचा नाद कधी सुटणार नाही. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करू दिल्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो. कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व उपस्थितांना सर्वप्रथम आभार. संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले, आपला अमूल्य वेळ काढून आम्हाला दिल्याबद्दल सर्वांचे माननीय वरिष्ठांचे हृदयाच्या गर्भातून आभार. हृदयाच्या गर्भातून तसेच आम्हाला मुलांचे मार्गदर्शन केल्याबद्दल MBBS 2021 बॅचचे सुद्धा मी मनातून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाच्या सफलतेसाठी आणि सूत्रसंचालनासाठी मी पारस आणि आफिफाचे आभार मानतो. सर्वांच्या मनात स्फूर्ती निर्माण केलेल्या यशराजचे शिवगर्जना व नाटक दिग्दर्शनासाठी मी त्याचे आभार मानतो. नृत्य दिग्दर्शन करून सर्वांचे मन खेळवण्यासाठी जितेश, नचिकेत आणि शाल्मली, श्रुती, श्रावणीचे मी आभार मानतो. सुरेश स्वरांच्या माध्यमातून सर्वांचे मन मंत्रमुग्ध केल्याबद्दल शाल्मली व साराचे मी आभार मानतो. शिवमय वातावरण निर्मित केलेल्या दमदार पोवाड्यासाठी मी सोहमचे आभार मानतो. आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यासाठी हर्षद व त्याच्या संपूर्ण ग्रुपचे मी आभार मानतो. शेवटी 2 ओळी म्हणून मी आभार प्रदर्शन संपवणार आहे. वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंसमोर कधी झुकणार नाही. वाघाची जात कधी थकणार नाही, शत्रूंसमोर कधी झुकणार नाही. शपथ आहे आम्हाला या मातीची मरेपर्यंत. जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही. जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही. आजच्या शिवजयंतीचा कार्यक्रम संपला आहे असे मी जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय हो.